हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आय एम मिस सीमा लांडगे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण आज तुमचा COC ॲडव्हान्स इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला एक तिसरा टॉपिक आहे रोल ऑफ इन्शुरन्स एजंट. यामध्ये एक पॉईंट दिला आहे तुम्हाला, पर्क्युजिट ऑफ सक्सेस ऑफ सेलिंग इन्शुरन्स. ओके, तो यशस्वीरित्या विमा विक्री करण्यासाठी परवाना किंवा यशस्वीरित्या विमा विक्री कशा पद्धतीने केली जाऊ शकते. आता इन्शुरन्स एजंट हे काय करत असतात, वेगवेगळ्या विमाधारकांचा किंवा वेगवेगळ्या लोकांचा काय करत असतात, व्यक्तींचा काय करत असतात, विमा उतरवत असतात. म्हणजेच काय करत असतात, विमा ते विकत असतात. ओके, तर जो विमा विकला जातो तो यशस्वीरित्या कशा पद्धतीने विकला जाईल. ओके, यशस्वीरित्या तो कशा पद्धतीने विकला जाईल याच्या काही टिप्स म्हणता येतील तुम्हाला. इथे टिप्स आपण आज बघणार आहोत. तर येथे काय सांगितलं आहे, येथे यशस्वी विमा विक्रीच्या प्रभावी टिप्स आणि तंत्रे आहेत ज्या आपण आपल्या एजंटला यशस्वी विक्रीसाठी प्रशिक्षित करू शकता. बघा आता, यशस्वी विमा विक्री करण्यासाठीच्या टिप्स आहेत ज्या की विमा एजंटला माहिती असणं आवश्यक आहे. जर ह्या टिप्स त्याला माहिती नसतील किंवा यशस्वी विमा विक्री कशा पद्धतीने करायची ही जर एजंटला माहिती नसेल तर त्याचा सरळ डिरेक्टली त्याचा इफेक्ट हा त्या एजंटच्या रेम्युनरेशनवरती पडत असतो. कारण ठराविक टार्गेट दिलेलं असतं एजंटना, तेवढ्या कालावधीमध्ये, तेवढ्या पिरियडमध्ये तेवढ्या लोकांचा विमा त्यांनी उतरवणं बंधनकारक असतं. सो पहिली टिप आहे स्वयंचलित प्रक्रिया. काय सांगितलं यामध्ये, जर अद्याप आपले एजंट एक्सेल शीटशी जगडत असतील तर आपण दररोज कमी होत असलेल्या उत्पादकाची कल्पना करू शकता. बघा काय सांगितलं, जर आत्तापर्यंत आपले एजंट हे एक्सेल शीटशी झगडत असतील तर आपण दररोज कमी होत असलेल्या उत्पादकताची कल्पना इथं करू शकतो. त्याचा थेट तुमच्या विक्रीवर परिणाम होईल. म्हणूनच त्या मॅन्युअल असतील कंटाळवाण्या प्रक्रियेमधून ऑफलोड करण्यासाठी आपण ॲटोमेशनमध्ये गुंतवणूक करणं आवश्यक आहे. आता आपण विविध स्केलवर ॲटोमेशन प्राप्त करू शकतो. बघा, त्यामध्ये विमा CRM असेल म्हणजे विमा कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. विम्यामध्ये कस्टमर बरोबर असणारं विमा ग्राहकांबरोबर असणारं रिलेशन, संबंध हे कशा पद्धतीने असावेत त्यासाठी आपण इथं विमा CRM यूज करू शकतो. CRM स्ट्रॅटेजी किंवा CRM सिस्टम किंवा CRM सॉफ्टवेअर इथं आपण यूज करू शकतो. ओके, त्याचबरोबर येथे आपण स्वयंचलित एजंट्स लीड्स ट्रॅक एजंटच्या क्रियाकलापांचा मागोवा इथं घेऊ शकतो. म्हणजे ज्या काही क्रिया एजंट करतात त्यांचा मागोवा आपण इथं घेऊ शकतो. कार्यस्मरणपत्रे तयार करू शकतो. त्याचबरोबर बरेचसे असे काही प्रशिक्षण आहे जे की आपण तिथं एजंटसाठी ठेवू शकतो. ओके, त्यामध्ये CRM जागेनंतर आपल्याला सिस्टमशी परिचित एजंट बनवण्यासाठी थोडं प्रशिक्षण तिथं घेणं आवश्यक आहे, जेणेकरून की त्या एजंटला माहिती असणं गरजेचं आहे की CRM म्हणजे काय. CRM सॉफ्टवेअर हा प्रत्येक बिझनेसमध्ये यूज केला जातो. प्रत्येक छोट्या छोट्या व्यवसाय असेल, बिझनेस असेल, त्यानंतर बँका असतील, महामंडळे असतील, यामध्ये काय केलं जातं, CRM सिस्टम हे यूज केलं जातं. CRM सिस्टम काय करत असतं, तर जे काही आपले कस्टमर्स असतील, ग्राहक असतील, त्यांचा डाटा कलेक्ट करण्याचं काम, डाटा हा स्टोअर केला जात असतो. CRM सिस्टममध्ये डाटा हा सेव्ह केला जात असतो. ओके, सो त्याचबरोबर CRM सिस्टममध्ये आपल्याला हे समजतं की आपल्या कस्टमर्स बरोबर, आपल्या ग्राहकांबरोबर आपलं असणारं संबंध किंवा आपले असणारे रिलेशन हे कशा पद्धतीने आहेत. त्यानंतर दुसरी टिप्स म्हणू शकता तुम्ही इथं, किंवा दुसरा पॉईंट म्हणू शकता तुमच्या सोयीनुसार. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं की तंत्रज्ञान वापरा. आता यामध्ये काय सांगितलंय, 21व्या शतकात आपले स्वागत आहे. बघा, आता जे शतक आहे 21वं आहे, 21वं युग आहे, आधुनिक युग आहे, जिथं तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान हे सर्व काही नियंत्रित करत असतं. जिथं तंत्रज्ञानाला जास्तीत जास्त महत्त्व दिलं गेलंय. विक्री संघ असेल आज तंत्रज्ञान वापरत आहे.
बघा, विक्री संघामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तंत्रज्ञान हे वापरलं जातं. आपण मागे राहू इच्छित नाही, तथापि या टेक उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर त्यात फायदा करणं आणि यात मोठा फरक आहे. बघा, ह्या टेक्नॉलॉजीज उपलब्ध करून देणं, त्यामध्ये फायदा करणं आणि त्यामध्ये फरक करणं, यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे, फरक आहे यामध्ये. त्या उपलब्ध करून देणं आणि त्याचा फायदा करणं. त्याचबरोबर एक स्मार्ट विक्री व्यावसायिक होण्यासाठी, बघा, स्मार्ट विक्री व्यावसायिक होण्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर हा करावा लागत असतो. आत्ताच्या शतकामध्ये, आत्ताच्या युगामध्ये विदाऊट टेक्नॉलॉजी आपण काहीच करू शकत नाही. बघा, टेक्नॉलॉजी जर नसेल, तंत्रज्ञान जर नसेल, तर आपण कोणत्या गोष्टी करू शकतो आणि कोणत्या गोष्टी करू शकत नाही. काय सांगितले तुम्हाला, आपण विशेषतः उच्च वेग विमा विक्रीसाठी डिझाईन केलेले CRM, ग्राहक संबंध व्यवस्थापन, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. बघा, विमा विक्रीचा वेग हा उच्च असण्यासाठी CRM सिस्टम हे डिझाईन केलं आहे. CRM सॉफ्टवेअर हे डिझाईन केलं आहे आणि CRM सॉफ्टवेअर सारख्या सोप्या तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक विमा एजंट हे करत असतात. आता मी तुम्हाला सांगितलं की CRM सॉफ्टवेअर म्हणजेच काय, तर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. तुम्हाला ह्या एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय सांगितलं आहे, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. सो हा सॉफ्टवेअर काय करत असतो, आपले जे कस्टमर्स आहेत, ग्राहक आहेत, यांच्याशी आपले संबंध कशा पद्धतीचे आहेत, यांच्याबरोबर आपले संबंध लॉंग टर्मसाठी, दीर्घ कालावधीसाठी चांगले मेंटेन करण्याचा, चांगले व्यवस्थित आहे त्या पद्धतीने सुरळीत ठेवण्याचे ते संबंध सुरळीत ठेवण्याचं काम हे कोण करत असतं, तर ग्राहक संबंध व्यवस्थापन करत असतं. त्याचबरोबर आपल्या ग्राहकांना आपल्या वस्तू किंवा सेवा ज्या दिल्या जातात त्यांच्याविषयी काही प्रॉब्लेम्स आहेत का, काही क्वेरीज आहेत का, किंवा एक्स्ट्रा त्यांच्या काही सजेशन्स आहेत का, त्यासुद्धा CRM सॉफ्टवेअरद्वारे फाइंड आउट केल्या जातात. ओके, सो लक्षात घ्या, CRM सॉफ्टवेअर किती महत्त्वाचं आहे. विम्यामध्येच नाही तर बिझनेसमध्ये, बँकांमध्ये, प्रत्येक ठिकाणी CRM सॉफ्टवेअर हे यूज केलं जातं आणि ते खरंच आता सध्याच्या युगामध्ये फायद्याचं आहे. सो तिसरी टिप्स किंवा तिसरा मुद्दा तुम्ही इथं म्हणू शकता, बाजारपेठ एक्सप्लोअर करा. डू मार्केट एक्सप्लोअर. काय सांगितलं यामध्ये, बऱ्याच वेळा विक्री होत नाही कारण बाजारामध्ये कमी किमतीत असे उत्पादन असते. काय सांगितले, बऱ्याच वेळा विक्री तर होत नाही कारण बाजारामध्ये कमी किमतीमध्ये उत्पादन असतं. विमा हे एक अत्यंत बऱ्याच वेळा विक्री होत नाही कारण बाजारामध्ये उत्पादनाची किंमत कशी असते, कमी असते. विमा हे एक अत्यंत स्पर्धात्मक क्षेत्र आहे आणि त्यासारखे फायदे असलेले अनेक पॉलिसीज आहेत. बघा, विमा क्षेत्र कसं आहे, स्पर्धात्मक आहे आणि त्यामध्ये एकसारख्या असणाऱ्या पॉलिसीज ह्या बऱ्याच आहेत आणि त्याचे फायदेही वेगवेगळे आहेत. आता एजंट्सना स्पर्धांविषयी माहिती असणं तर आवश्यक आहे. वेगवेगळ्या ज्या स्पर्धा विमा मार्केटमध्ये, विम्याच्या बाजारामध्ये चालतात, त्या स्पर्धांविषयी एजंटना माहिती असणं गरजेचे आहे. त्यांना USP, अनन्य विक्री प्रस्ताव, लक्षात घ्या, USP अनन्य विक्री प्रस्ताव किंवा आपल्या उत्पादनास प्रतिस्पर्धी उत्पादनांपेक्षा जास्त फायदा इथं हायलाईट त्यांना करावा लागत असतो. कारण ज्या वेळेला जास्तीत जास्त कस्टमर्स हे विमा एजंटला मिळत असतात, त्यावेळेला जास्तीत जास्त रेम्युनरेशन हे त्यांचं वाढत असतं. सो त्यांचं लक्ष असलं पाहिजे की ज्या काही विमा बाजारामध्ये स्पर्धा चाललेल्या आहेत, वेगवेगळ्या पॉलिसीज, दुसऱ्या लोकांच्या, आपल्या पॉलिसीज, यामध्ये काय फरक आहे, त्याबरोबर आपले जे स्पर्धक आहेत त्यांच्या ज्या पॉलिसी कशा पद्धतीने त्यांच्या सेवा किंवा त्यांच्या पॉलिसीचा प्रोव्हाइड केल्या जातात, या सर्वांविषयी माहिती त्या विमा एजंटकडे असणं अतिशय आवश्यक आहे. त्यावेळेलाच विमा एजंट काय करू शकतो, बाजारपेठ एक्सप्लोअर करू शकतो. ओके, त्यानंतर चौथा मुद्दा किंवा चौथी टिप्स तुम्ही म्हणू शकता,
काय आहे ती, तर उत्पादनाबद्दल आत्मविश्वास बाळगा. बघा, आपलं जे काही उत्पादन आहे त्याच्यावरती आपला आत्मविश्वास असणं अतिशय आवश्यक आहे. बघा, बरेच लोक हा मुद्दा चुकीचं म्हणतात किंवा चुकवतात हा मुद्दा. आता बरेच लोक हा मुद्दा चुकवतात, त्याचं कारण काय असू शकतं, तर आपण आपल्या विक्री कार्यसंघास सर्व आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज करू शकता. बघा, आपण आपल्या विक्री कार्यसंघाला जी काही सर्व आवश्यक कौशल्य असतील त्या कौशल्यांनी सुसज्ज आपण तिथं त्यांना करू शकतो. आणि तरीही निकाल मिळवण्यासाठी धडपड तिथं करता येऊ शकते का, तर होय. कारण त्यांना उत्पादनावर विश्वास नाही. आपण विक्री करत असलेल्या गोष्टीचे मूल्य हे आपल्याला माहिती नसल्यास, बघा, आपण ज्या काही वस्तूंचं किंवा गोष्टींचं मूल्य, जे काही वस्तू आपण विक्री करत आहोत त्याची जर किंमतच आपल्याला माहिती नसेल तर इतरांना ते खरेदी करण्यासाठी पटवणं आपल्याला किती कठीण जाईल. साहजिक आहे, जे प्रोडक्ट आपल्याला विकायचे, ज्या सर्व्हिसेस आपल्याला विकायच्यात, त्या सर्व्हिसेसची जर आपल्याला किंमतच माहिती नसेल तर ती सर्व्हिसेस किंवा ते प्रोडक्ट दुसऱ्याला खरेदी करावं यासाठी त्या व्यक्तीला पटवणं किती अवघड जाईल आपल्याला, तर जास्तीत जास्त अवघड, अधिक कठीण जाणार आहे. तर हे शुद्ध तर्क आहेत. बघा, हे जे तर्क लावलेत हे शुद्ध तर्क लावले गेलेत व्यवसायाबद्दल. विम्यामध्ये वस्तूची किंमत ठरवणे एक त्रास होईल. बघा, वस्तूंची किंमत ठरवणं एक त्रास होईल, कारण आपल्याला याची खात्री नाही की उत्पादनाचं मूल्य किती आहे. बघा, उत्पादनाचं मूल्यच जर माहिती नसेल तर काय होणार आहे. काय सांगितलंय, वस्तूची किंमत ठरवणे हा एक त्रास होईल, कारण आपल्याला याची खात्री नाही की वस्तूचं त्या मूल्य किती आहे, उत्पादनाचं मूल्य किती आहे. तर आपल्या कार्यसंघाला उत्पादनावर आणि सेवांवर विश्वास ठेवणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतरची पाचवी टिप्स किंवा पाचवी स्टेज किंवा पाचवा मुद्दा, त्यामध्ये काय सांगितले तुम्हाला, आवश्यकतेची भरपाई विकसित करा. यामध्ये काही वेळा लोकांना विमा पॉलिसीची आवश्यकता असल्याचं समजत नाही. बघा, काही लोक आता सध्या सुद्धा विमाबद्दल इतकी माहिती सर्व लोकांपर्यंत असेल तरी माझ्या माहितीनुसार बरेच लोक असे आहेत की त्यांनी विमा हा घेतलेला नाही. सो काही लोकांना काही वेळेला विमा पॉलिसीची आवश्यकता समजून येत नाही. उदाहरणार्थ, प्रवासाचा विमा असेल, याचा लोक कधीच विचार करत नाहीत. विशेषतः घरगुती प्रवासासाठीचा विमा असेल. म्हणूनच ग्राहकांच्या चिंतेची चौकशी कशी करावी आणि विमा पॉलिसीची आवश्यकता त्यांना कशी विकसित करावी हे एजंट्सना माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी विक्रीच्या बाबतीत, बघा, प्रवास विमा पॉलिसी, प्रवास विमा योजना या विक्रीच्या बाबतीत एजंट हा कॅमेऱ्यासारखा महागड्या वस्तूंचं नुकसान होण्याच्या संभाव्य धोक्यांविषयी बोलू शकतात. काय सांगितलंय की काही वेळेला व्यक्ती ह्या विम्याबद्दल सिरियस नसतात किंवा विम्याबद्दल त्या कशा असतात, निष्काळजीपणा त्यांचा दिसून येतो विम्यामध्ये. सो उदाहरणार्थ, प्रवास विमा असेल, याचा तर लोक विचारच करत नाहीत, पण प्रवास विमा किती आवश्यक आहे हे त्यांना, ज्या वेळेला प्रवासामध्ये त्यांच्या वस्तू वगैरे हरवल्या जातात किंवा चोरीला जातात त्यावेळेला त्यांना समजतं की त्यांच्यासाठी प्रवास विमा हा किती आवश्यक होता. त्यानंतर विशेषतः घरगुती प्रवासासाठी, बघा, घरगुती प्रवासासाठी प्रवास विमा हा अतिशय आवश्यक आहे. म्हणूनच ग्राहकांच्या चिंतेची चौकशी कशी करावी आणि विमा पॉलिसीची आवश्यकता ग्राहकांना ही विमा पॉलिसीची आवश्यकता ही किती प्रमाणामध्ये आहे ते त्यांना पटवून देणं हे एजंटचं काम आहे. आणि ते त्यांना पटवून देणं एजंटला जमलं पाहिजे. आणि कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये विमा पॉलिसी या विकसित कराव्यात हे सुद्धा विमा एजंटला माहिती असणं आवश्यक आहे. त्या पद्धतीनं विमा एजंट काय करू शकतो, गरज वाढवणं, म्हणजे जो कोणी विमा घेऊ इच्छित असेल त्याला विमा विक्री करणं. ओके,
या पद्धतीनं विमा एजंट काय करू शकतो, विम्याची विक्री करू शकतो. त्यानंतरचा 6वा मुद्दा किंवा 6वी टिप्स आहे ग्राहकांचे ऐका. काय सांगितलं यामध्ये, काही वेळा एजंट हे ग्राहकांच्या वास्तविक गरजा न समजता उत्पादनाचे स्पष्टीकरण देतात. बघा, काही वेळेला एजंट हे ग्राहकांची वास्तविक गरज काय आहे ते समजून घेत नाहीत. ओके, आणि उत्पादनाचं स्पष्टीकरण त्यांना देत बसतात. त्या ठिकाणी काय होतं, ग्राहकांचा वेळसुद्धा जातो. आणि त्याचबरोबर जे काही एजंट असतील ते स्वतःचाही वेळ गमावून बसतात आणि एकदा गेलेली वेळ ही परत येत नाही. तुम्हाला ते टाईम मॅनेजमेंटमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. त्याचबरोबर बऱ्याच वेळा विक्री बंद होत नाही, कारण संभाषणादरम्यान जे काही कम्युनिकेशन केलं जातं त्यामध्ये ग्राहकांना खरोखरच मूल्य मिळत नाही. म्हणून एजंट देखील तिथं चांगले श्रोते असणं अतिशय आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट ग्राहकांच्या बाजूची जी असणारी प्रत्येक गोष्ट असेल ती विमा एजंटनी लक्षपूर्वक ऐकणं अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी विमा एजंट हा चांगला श्रोता असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं, गरजेचं आणि आवश्यक आहे. त्यानंतर ग्राहकांच्या समस्या ऐकल्यानंतर त्या ग्राहकांच्या समस्यांवरती उपाययोजना सुचवणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. ग्राहकांच्या समस्या ऐकल्यानंतर तोडगा सुचवण्यामध्ये थेट पीचऐवजी विक्रीवर अधिक वजन हे विमा एजंटनी दिलं पाहिजे. ओके, त्यानंतर 7वा मुद्दा किंवा 7वी टिप्स आहे की जेणेकरून विमा विक्री ही आपण प्रभावीपणे, यशस्वीपणे पार पाडू. यामध्ये काय टिप्स आहे 7वी किंवा 7वी स्टेज, तर यामध्ये काय सांगितलं, एक वैयक्तिक कनेक्शन तयार करा. लक्षात ठेवा की खरेदीदार त्या लोकाला देखील, बघा काय सांगितलं यामध्ये, एक वैयक्तिक कनेक्शन तयार करा. तर लक्षात घ्या, कनेक्शन बघा कशा पद्धतीने असणार आहे, वैयक्तिक कनेक्शन तयार करायचे. यामध्ये लक्षामध्ये ठेवा की खरेदीदार जो असणार आहे, विमा खरेदी करणारी व्यक्ती जी असणार आहे, विमाधारक तुम्ही त्याला म्हणू शकता किंवा विमेदार म्हणू शकता. यामध्ये खरेदीदार दुसऱ्या टोकाला देखील माणूस आहे. बघा, लक्षात ठेवा की खरेदीदार दुसऱ्या टोकाला देखील माणूस आहे. त्यामध्ये प्रॉस्पेक्टसह वैयक्तिक कनेक्शन तयार करण्याचा प्रयत्न करा. हे आपल्याला प्रॉस्पेक्ट्स नेटवर्कवरून अधिक रेफरल खरेदीदार मिळवण्यात देखील मदत करत असतात. आपल्याला उच्च कमिशन देणारी विक्री ही एक मोठी संख्या आहे. एजंटांनी ग्राहकांच्या आवश्यकता पूर्ण करणारी धोरणं विकली पाहिजे, जेणेकरून ग्राहकांच्या गरजा तिथं पूर्ण होतील. ग्राहक समाधानी आणि एजंटसुद्धा समाधानी. त्यानंतर 8वी टिप्स किंवा मुद्दा आहे तो म्हणजे रोबोट होऊ नका. यामध्ये काय सांगितलंय की हे चुकीचे होऊ देऊ नका, परंतु ग्राहक बऱ्याचदा भावनांच्या आधारे खरेदी हे करत असतात. बघा, ग्राहक काय करतात, बऱ्याच वेळेला भावना ह्यामध्ये येतात आणि भावनांच्या आधारे विम्याची खरेदी केली जाते. खरं म्हणजे खरेदीदार हे पडद्यामागील लोकांना जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. बघा, खरेदीदार हे पडद्यामागे जी काही लोके आहेत त्या लोकांना जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्या रोख रकमेसह आपला विश्वास ठेवण्यास ते वैयक्तिक पातळीवर आपल्याशी संपर्क साधू इच्छित आहेत. बघा, वैयक्तिक पातळीवरती ते काय करतात, तर आपल्याशी संपर्क साधण्यासाठी इंटरेस्टेड असतात. पुढे जाण्यासाठी आपण रोबोटिक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. आपला ग्राहकाशी संबंध निर्माण करण्याचे सुनिश्चित करणं इथं गरजेचं आहे. त्यानंतर 9वा मुद्दा किंवा 9वा टिप्स आहे व्यावसायिक व्हा. काय सांगितलंय,
व्यावसायिक व्हा. यामध्ये हे थोडे गोंधळात टाकणारं असू शकतं. बघा आता विम्यामध्ये एजंटांना व्यावसायिक व्हा म्हणणं हे काय होऊ शकतं, एजंटांचा गोंधळ इथं होऊ शकतो. तर त्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे, आम्ही ग्राहकांशी वैयक्तिक होण्याचे महत्त्व फक्त सांगितलं आहे. आम्ही ग्राहकांशी वैयक्तिक होण्याचं महत्त्व फक्त सांगितलं आहे. परंतु ग्राहकांच्या जवळ जाण्याचा अर्थ असा नाही ग्राहकांच्या जवळ जाण्याचा अर्थ असा नाही की सर्व व्यावसायिक शिष्टाचार खिडकीच्या बाहेर फेकून द्या. सर्व व्यावसायिक हे शिष्टाचार खिडकीच्या बाहेर फेकून द्या किंवा संमेलनासाठी अनौपचारिक पोशाख घालणं. आपण चिरस्थायी वैयक्तिक नातेसंबंध तयार करू शकता आणि ते व्यावसायिक देखील ठेवू शकता. बघा काही संबंध असे असतात की ते वैयक्तिक आपल्याबरोबर चांगले असतात, परंतु ज्या वेळेला व्यवसायामध्ये ते संबंध येतात त्यावेळेला ते संबंध चांगल्या प्रकारे काम करत नाहीत. आणि काही संबंध असे असतात की ते वैयक्तिक पद्धतीनं पण वैयक्तिक प्रमाणामध्ये वैयक्तिक लेवलवरती सुद्धा ते चांगल्या पद्धतीनं काम करतात ते रिलेशन संबंध. आणि तेच व्यावसायिक संबंध ज्या वेळेला बनतात त्यावेळेला सुद्धा ते चांगल्या पद्धतीनं काम हे करत असतात. सो ग्राहकांबरोबर किंवा वैयक्तिक आपले संबंध जे असणार आहेत ते चांगले असणं प्रत्येक व्यक्तीचे अतिशय आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीबद्दल सकारात्मक आपण विचार करणं तितकंच आवश्यक आहे. ओके. त्यानंतरचा 10वा मुद्दा किंवा 10वी टिप्स म्हणू शकता तुम्ही. काय सांगितले, विमा शब्दजाल वापरू नका. बघा विम्याचा खरेदी विक्री करायची आहे, यामध्ये विमा शब्दजाल न वापरल्यास काय होईल. यांनी तर सांगितलं विमा शब्दजाल वापरू नका. यामध्ये आपण कदाचित उद्योगविशिष्ट अटींसह परिचित असाल. ओके. यामध्ये बघा काय सांगितलंय, उद्योगामध्ये ज्या काही विशिष्ट अटी असतात त्या आपल्याला माहितीच असतील, परंतु आपल्या ग्राहकांना कदाचित हे माहीत नसेल की बरेच लोक या विषयाबद्दल त्यांचे अज्ञान म्हणून कलंक जाणून गैरसमज करत असतात. काय सांगितलं यामध्ये, आपण कदाचित उद्योग विशिष्ट अटींसह परिचित असाल. बघा उद्योगामधील ज्या काही अटी वगैरे असतील ह्या आपल्याला माहितीच असतील, परंतु आपल्या ग्राहकांना कदाचित हे माहिती नसतं. विमा एजंटना विमा व्यवसायामध्ये ज्या अटी आहेत, ओके, ज्या अटी आहेत त्या त्यांना परिचित असतात, परंतु त्या ग्राहकांना परिचित असतात का, तर ग्राहकांना त्या अटींचा सुद्धा माहिती नसतो. बरेच लोक या विषयाबद्दल त्यांचे ज्ञान म्हणून कलंक जाणून गैरसमज करत असतात. बरेच लोक काय करतात की त्याविषयीबद्दलचं ज्ञान जे असेल म्हणून कलंक किंवा गैरसमज हा तिथं केला जात असतो, वारंवार तो होत असतो. या व्यतिरिक्त विमा विक्री करताना आपण आपल्या ज्ञान किंवा अनुभवांबद्दल या व्यतिरिक्त काय सांगितलंय, विम्याची विक्री ही करत असताना आपण आपला ज्ञान किंवा आपला अनुभव जो असेल अनुभवाबद्दल बढाई मारू शकत नाही, परंतु आपण तिथे ग्राहकांना योग्य पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी काय करू शकतो, मदत करू शकतो की जेणेकरून त्या ग्राहकांना त्याचा फायदा होऊ शकेल. म्हणून जर्जॉन वापरणं टाळा आणि शक्य ते सोप्या मार्गाने
पॉलिसीचे फायदे काय आहेत ते इन शॉर्टमध्ये समजून घ्या. बघा काय सांगितलंय. ओके, त्यानंतर 12वा टिप्स किंवा सॉरी 10व्यामध्ये काय सांगितलं आहे, जास्तीत जास्त प्रमाणात आपण ग्राहकांना मदत कशी होईल वेगवेगळ्या योजनांची ते आपण इथं पाहणं गरजेचं आहे. एजंट्सनी पाहणं गरजेचं आहे, त्यांना समजावून त्यांना पटवून देणं एक विमा सेवा त्याचा फायदा त्यांच्या लाईफसाठी कशा पद्धतीनं आहे. ओके, त्यानंतर 11वा मुद्दा किंवा टिप्स म्हणू शकता तुम्ही. इथं काय सांगितलं यामध्ये, तुमच्या प्रोजेक्टच्या वेळेचे मोल करा. बघा तुमच्या प्रॉस्पेक्ट्सच्या वेळेचे मोल करा. एजंटांनी ग्राहकांच्या वेळेचा आदर केला पाहिजे. बघा जे काही कस्टमर्स आहेत विक्रीसाठी येणारे त्यांच्या वेळेचा आदर तिथं करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ग्राहकांना कॉल चालू ठेवण्यास भाग पडणार नाही किंवा व्यक्तिगत बैठकीचं वेळापत्रक तयार करावं लागणार नाही. तसेच जेव्हा आपण वैयक्तिकरित्या भेटत असाल तर ग्राहक अनुकूल असतात. त्या ठिकाणी ग्राहक कसे असतात, अनुकूल असतात आणि त्यास आकर्षित करू नका आणि अनावश्यकपणे बैठक तिथं वळवू नका. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या वेळेचा तसेच ग्राहकांचा आदर करणं शिका. ग्राहकांचा आदर सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. जर एखाद्या ग्राहकाला रिस्पेक्टफुली जर ट्रीट केलं तर तो ग्राहक हा प्रॉडक्टची प्राईज न बघता तो प्रॉडक्ट परचेस करतो आणि हॅपीली घरी जात असतो. म्हणजेच तो कसा असतो, ज्या काही सर्व्हिसेस दिल्या जातात त्याच्याशी तो फुल्ली सॅटिस्फाईड असतो आणि प्रत्येक कस्टमर हे फुल्ली सॅटिस्फाईड असणंच गरजेचं आहे. त्यानंतर 12वा मुद्दा किंवा 12वा टिप्स तुम्ही म्हणू शकता, त्यामध्ये तरुण ग्राहकांना विसरू नका. बघा काय सांगितलंय, जे यंग ग्राहक आहेत तुमचे त्यांना तुम्ही विसरू नका. तर यामध्ये काय दिलंय, बघा यामध्ये जे तरुण लोक आहेत, जे तरुण कस्टमर आहेत, ग्राहक आहेत, ओके, त्यांना जागतिक ग्राहक तलावाचा एक मोठा भाग बनला जातो. बघा तरुण लोक हे जागतिक ग्राहक तलावाचा एक मोठा भाग बनवतात. हे विमा कंपन्यांपेक्षा अधिक विश्वास अधिक आवश्यक आहे. बघा तरुण लोकांनी जागतिक ग्राहक तलावाचा एक मोठा भाग बनवला आहे आणि हे विमा कंपन्यांपेक्षा अधिक आवश्यक बनलं आहे. कारण तरुण लोक उद्या ग्राहक बनत असतात आपले. बघा जे तरुण लोक आहेत आजच्या पिढीला ते उद्याच्या पिढीला आपले ग्राहक बनत असतात. म्हणून लक्षात ठेवा की तरुण लोक जुन्या पिढी इतके महत्त्वाचे आहेत. तर काय, तरुण लोक हे जुन्या पिढी इतके महत्त्वाचे आहेत. तरुण लोक घरे आणि कार यासारख्या महागड्या वस्तूची खरेदी करतात. बघा तरुण लोक जास्तीत जास्त महागड्या वस्तू खरेदी करत असतात. जसं की 4 व्हीलर कार असेल, त्यानंतर फ्लॅट असेल, घर असेल, या पद्धतीनं ते काय करतात, महागड्या वस्तूंची खरेदी करतात आणि व्यवसायसुद्धा स्थापित करत असतात. बघा मुद्दा असा आहे की त्यांच्या वयानुसार प्रॉस्पेक्ट्स न्याय करू नका. काय सांगितलं, व्यक्तींच्या वयानुसार प्रॉस्पेक्ट्स न्याय हा करू नका. येत्या काही वर्षामध्ये सहस्त्रवादी आणि जनरल झेड विमा कंपन्यांसाठी प्राथमिक ग्राहक हे होतील. बघा जे प्राथमिक ग्राहक असतील ते नक्कीच आपल्याला पुढे जाऊन प्रॉफिट हा जास्तीत जास्त मिळवून देत असतात. त्यानंतर आपल्या विक्री कॉलची स्क्रिप्ट आणि सराव करा.
काय सांगितलं यामध्ये? आपल्या विक्री कॉलची स्क्रिप्ट आणि सराव करा. बघा, नवीन एजंट हे ग्राहकांना कॉल करण्यास अजिबात संकोच करू शकतात. म्हणजेच नवीन जे एजंट आहेत ते अचानकपणे ग्राहकांना कॉल करू शकतील का? तर नाही. त्या त्यांना विचार पडतो की ग्राहकांना कशा पद्धतीनं कॉल करायचं, किंवा विमा जर विक्री करायचा असेल तर तो कशा पद्धतीने आपण कस्टमरबरोबर कम्युनिकेट करून तो विमा सेल करणं गरजेचं आहे. ओके, जेणेकरून कस्टमर्स हे काय करतील, तो विमा परचेस करतील. काय सांगितलं आहे त्यामध्ये? तर नवीन एजंट हे ग्राहकांना कॉल करण्यास अजिबात संकोच करू शकतात. विक्री बंद नसताना निराश होऊ शकतात. बघा, नवीन एजंट हे विक्री बंद नसून सुद्धा ते निराश होऊ शकतात. कारण म्हणूनच आपण विक्री स्क्रिप्ट्स एजंटसह सामायिक केल्या पाहिजेत. विक्रीच्या स्क्रिप्ट ज्या असतील त्या प्रत्येक एजंटला सामायिकपणे समान लेवलवरती मिळणं अतिशय आवश्यक, अतिशय गरजेचं आहे. आणि ग्राहकांशी प्रत्यक्ष फोन कॉल दरम्यान अधिक आत्मविश्वासासाठी कॉलचा सराव असणं अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण विक्री स्क्रिप्ट एजंटसह सामायिक केल्या पाहिजेत आणि ग्राहकांशी प्रत्यक्ष फोन कॉल दरम्यान अधिक आत्मविश्वासासाठी कॉलचा सरावसुद्धा तिथं केला पाहिजे. जे काही नवीन एजंट म्हणून काम करणारे व्यक्ती असतील त्यांना कॉलचा सराव होणं, त्यांच्यामध्ये कॉलबद्दलची इन्फॉर्मेशन व्यवस्थित बसणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर 11वा मुद्दा किंवा पॉईंट आहे तो म्हणजे काय सांगितलं आहे तो पॉईंट? त्या पॉईंटमध्ये काय सांगितलं आहे तुम्हाला? 14वा पॉईंट सांगितला आहे, आक्षेप हाताळण्यास शिका. बघा, ग्राहक सहसा कंपन्यांकडील जे काही कंपन्या असतील त्या कंपन्यांकडील ग्राहक काय करतात, सहसा कॉलचं स्वागत हे करत नाहीत. बघा, ग्राहक सहसा कंपन्यांचे कॉल जे असतात ते कॉल काय करतात, रिसिव्हच करत नसतात. त्यामध्ये हे मुख्यतः कारण कित्येक दशकांपूर्वी मोठ्या संख्येने त्यांना प्रचलित फोन कॉल्स हे येत होते. आज जेव्हा मी MBC विमा कंपनीचा जे आहे असे ऐकताच ते कॉल बंद करतात किंवा एंटरला नंतर कॉल करण्यासाठी सांगितलं जातं. ओके, अशा प्रकारे एजंट्स जे असतील त्या एजंट्सनी आक्षेपांना हाताळणं, त्यांच्याबरोबर संप्रेषण किंवा संवाद करणं हे तितकंच आवश्यक आहे. अधिक चांगले ओपनिंग इनबाउंड लीड्ससाठी असू शकते. हे झेड वेबसाईटवरील आपल्या क्वेरीशी संबंधित आहे आणि हे ग्राहकांना संदर्भ परत पाठवण्यात मदत करेल आणि कॉलवर आक्षेप घेणार नाही. त्यानंतर ब्रशअप विक्री मूलतत्वे. काय सांगितलं यामध्ये? विम्याची विक्री असो किंवा इतर कोणत्याही उद्योगामध्ये विक्री करायची असो, प्रतिनिधी जे असतील, एजंट जे असतील, त्यांना विक्रीची मूलभूत माहिती तिथं असणं अतिशय गरजेचं आणि आवश्यक आहे. हे त्यांना कार्यक्षमतेने विक्रीस मदत करणारे कार्य, हे त्यांना कार्यक्षमतेने विक्रीस किंवा विक्री करणाऱ्या कार्यास मदत करणारे कार्य जे असेल ते घ्या त्यांच्याकडून. त्यानंतर
प्रतिनिधींना मूलभूत माहिती विम्याविषयी असणं अतिशय आवश्यक आहे. ओके, काही लोक असतात की एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲडव्हान्स माहिती त्यांच्याकडे असते, परंतु बेसिक जी असते ती नसते. ओके, सो बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला त्याबद्दल मिळणं अतिशय आवश्यक, महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. त्यामध्ये काय सांगितलं आहे तुम्हाला बघा. त्याचबरोबर त्यांना कार्यक्षमतेने विक्रीस मदत करणारे कार्य आणि कार्य करण्यास मदत केली पाहिजे. उदाहरणार्थ, वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्ये लोकांचे भाषण जे असेल, उच्चार जे असतील ते वेगवेगळे असतात. साहजिक आहे की प्रत्येक व्यक्तीचं मत हे विम्याबद्दल एकसारखं असू शकत नाही, किंवा त्यांचं जे परसेप्शन असणार आहे, अंदाज जो असणार आहे तो एकसारखा असणार आहे का, तर नाही. कारण व्यक्ती ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या आहेत त्या पद्धतीनं त्यांचे विचारही, भाषण त्यांचं संवाद कौशल्य जे असतील, त्याचबरोबर वेगवेगळे उच्चार करणे जे असेल ते त्यांचं कसं असतं, भिन्न असतं, वेगवेगळं असतं. या अंतरामुळे एजंट्सना त्यांचे विचार ग्राहकांपर्यंत पोहोचवणं कठीण वाटू लागतं, आणि दुसरीकडे ग्राहकांच्या गरजा काय आहे हे समजू शकत नाही, किंवा समजून दुसऱ्याकडे आपण ते देऊ शकत नाही. ओके, ग्राहकांच्या गरजा काय आहेत हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर कधी कधी भाषण हे उच्चारण ग्राहकांना असभ्य किंवा आक्षेपार्ह असू शकतात. तरीही एजंटने त्याचा अपमान केला नाही पाहिजे. म्हणूनच विक्रीच्या मूलभूत गोष्टींचा विचार करणे हे अतिशय आवश्यक आहे. प्रभावी संवाद साधणं तेवढंच आवश्यक आहे. सदाहरित विमे असतील किंवा विमा विक्री टिपांपैकी एक आहे जी नेहमीच ग्राहकांना सतत मदत करत असते, अशी ही टिप आहे. ओके, त्यानंतर 17वी टिप आहे, फोनवर आपला आवाज तपासा. प्रत्येक चांगल्या ग्राहक सेवा प्रतिनिधीबद्दल काहीतरी वेगळं आहे. बघा, प्रत्येक चांगल्या ग्राहक सेवा प्रतिनिधीबद्दल, एजंटबद्दल काहीतरी वेगळं आहे का, तर होय, आपण अंदाज केला असेल किंवा केला आहे. त्यांच्याकडे अविश्वसनीय आवाज आहेत. जर आपण विचार करत असाल तर नियोजित आहे. स्मार्ट विक्रेते बाह्य जगाला आपल्या व्यवसायावर विश्वास ठेवण्यास मदत करण्याची आवश्यकता नसते. बघा, स्मार्ट विक्रेते असतात, आणि स्मार्ट विक्रेत्यांना काय, तर स्मार्ट विक्रेत्यांना बाह्य जगाला आपल्यावरती विश्वास ठेवा असं म्हणण्याची आवश्यकता त्यांना जास्तीत जास्त काय होत असते, समजत असते. आत्मविश्वास वाटणं आणि विश्वास वाढण्याचा एक चांगला मार्ग आहे. बघा, आत्मविश्वास घटला म्हणजे काय झाले, तर तुमचा विश्वास हा वाढला आहे. म्हणून आपण वेळोवेळी काय करू शकतो, आपला फोन व्हॉइस तपासून तिथं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर सहकारीपासून शिका. यामध्ये काय सांगितले तुम्हाला, बघा, यामध्ये
शिकणे हे कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. व्यक्ती हा लहानपणापासून वृद्ध होईपर्यंत किंवा मरेपर्यंत काही ना काही शिकत असतो, लर्निंग काही ना काही करत असतो आणि ते परमनंट होणं अतिशय आवश्यक आहे. लर्निंग जे शिकलं जातं ते परमनंट होणं तेवढंच आवश्यक आहे. स्वतः विकताना लोकांना नवीन तंत्र सापडतात, जे आपल्या लक्ष्य ग्राहकांसाठी सर्वोत्कृष्ट कार्य हे करत असतात. म्हणूनच असे चॅनल तयार करा जिथे आपले एजंट संवाद हे करू शकतात. म्हणून काय करा, असे चॅनल क्रिएट करा जिथं आपले जे काही एजंट असतील ते आपल्याला तिथं संवाद करू शकतील आणि त्यांच्या आव्हानांवर चर्चा आपण तिथं करू शकू. एकमेकांच्या चुकांमधून काही शिकता येईल का ते बघितलं जाईल. अनुभवी विक्रेत्यांकडून विक्रीचे नवीन मार्ग देखील तिथं शिकवून घेतले जातील. तसेच विमा संघटना म्हणून एजंटला साथीदारांकडून शिकण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आपण अंतर्गत प्रशिक्षण सत्र किंवा अंतर्गत प्रशिक्षण तंत्र किंवा औपचारिक ज्ञान सामायिकरण सत्राचे आयोजन करणं गरजेचं आहे आणि बऱ्यापैकी आयोजन हे त्याचं केलं जातं. ओके, शेवटी सहकार्याकडून विमा विक्रीच्या सूचनासुद्धा सर्वोत्तम महत्त्वाच्या आहेत. त्याच सहकार्यांकडून तर विमा विक्रीच्या सूचना जर नसतील तर विमा सेलिंग कुठं करायचं आणि कशा पद्धतीनं करायचं आणि कोणाला करायचं हा मोठा प्रश्न विमा एजंटच्या समोर हा पडू शकतो. ओके, थँक्यू. या पद्धतीने आपण काय पाहिलं की आपण प्रभावीरित्या, यशस्वीरित्या आपण विमा विक्री कशा पद्धतीनं करू शकतो.